नेरी गडावर झालं आणि एके दिवशी एक सांडीट स्वार त्या कर्नाटक वरून शहाजी राजांचं एक पत्र घेऊन आला. रेकिबीत पाय अटकावला, लगाम खेचली आणि ती पत्राची थैली मासाहेब जिजाऊंच्या हातात दिली. मासाहेब जिजाऊंनी थैली उघडली, पत्र बघितलं, पत्राचा वायना वाचला. त्या पत्रात लिहिलं होतं, सकळ सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊ आपण शिवबाज घेऊन पुण्यात जावं. सुपे, पुणे, चाकण, इंदापूर आणि 36 गावची जहागिरी माझ्या मासाहेब जिजाऊंना आता चालवायला शहाजी राजानं त्या ठिकाणी देखरेखीसाठी सोपवलंय. शहाजी राजांनी ज्या वेळेस निजामशाही चाकरी स्वीकारली त्यावेळेस सुद्धा निजामानं ती जहागिरी तशीच चालू ठेवली. शहाजी राजे पुन्हा एकदा आदिलशाहीत आले आणि मासाहेब जिजाऊ शिवबा राजांना घेऊन आता पुण्यास निघणार. सारा लवा जमा तयार झाला, घोडे, पालख्या, म्यान्या तयार झाले, गाडी बैल जुंपली गेली आणि घोड्यांच्या टापा आता पुण्याच्या पडक्या वेशीतून दौडायला लागल्या. घुंगरांची, बैलांच्या गळ्यातली घुंगर खळून खळून वाजायला लागली. चाक कर कर करत आता त्या पुण्याच्या पडक्या वेशीत निघाल्या आणि बघता बघता जणू काही गौरी गजाननाचा अवतार त्या पुण्याच्या पडक्या वेशीत येता करता झाला. मासाहेब शिवबा राजांना घेऊन पुण्यात आल्या आणि बघता बघता दुपारची वेळ, रखरखत ऊन. मासाहेब जिजाऊने मेण्याचा पडदा बाजूला केला आणि आज ते कदम मासाहेबांची इशारत झाली. म्याना पालख्या थांबल्या आणि मासाहेब जिजाऊ आज ते कदम खाली उतरल्या. मासाहेब जिजाऊ खाली उतरल्या त्याच वेळेस घोड्यांचे पावलं त्या पुण्याच्या पडक्या वेशीतून निघाले. पण मासाहेब जिजाऊंची इशारत आणि घोड्यांचे पावलं मंदावले. कर कर करत जाणाऱ्या आता त्या घुंगरांच्या चाहूल हळूहळू कमी झाले. बैल थांबले, गाड्या बैला सगळं थांबलं आणि साठी ओलांडलेले पंत माझ्या मासाहेब जिजाऊंकडे आले आणि मासाहेबांजवळ येऊन उभे राहून म्हणाले, औ साहेब का थांबलात बरं आपण या ठिकाणी, काय झालं? आणि मासाहेब जिजाऊंनी दूरवर कटाक्ष नजर फेकली आणि मासाहेब जिजाऊंनी म्हणावं, पंत काय दिसतंय तुम्हाला या पुण्यामध्ये? अरे हे तेच पुणे आहे, राया रावण गाढवाचा नांगर फिरवला त्या पुण्यात, हे तेच पुणे आहे. जमिनीच्या छाताडामध्ये एक पहार खुपसवली राया रावणानं. गाढवाचा नांगर फिरवला, तुटकी वाहन, फुटकी कवडी अटकवली, केरसुनी लावली, दिला धर्माचा दाखला, हात लावला कुणी या पहारीचा निर्वंश होईल त्याचा. आणि मोठमोठे वाडे ढना ढना पेटून दिलेले, वाडे पडत नव्हते, सुरुंग लावून सुद्धा पेटून दिलेले, जमीन दोस्त झालेलं, सर्वत्र स्मशान शांतता, फक्त कुत्रे, कोल्हे, लांडगे विवळत होते. कुठतरी घार यायची, मेलेल्या माणसावर ताव मारून जायची. कुठ म्हणून काहीच दिसत नव्हतं. आणि मासाहेब जिजाऊंनी त्या पंतांना म्हणावं, पंत काय दिसतंय बघा बरं तुम्हाला आजूबाजूला. आणि साठी ओलांडलेल्या पंताने असा डोळ्यासमोर हात धरला आणि चहू मुलकी नजर फेकत पंत म्हणाले, औ साहेब आम्हास दूर दूर पर्यंत काही दिसत नाहीये, फक्त सोसाट्याचा वारा, काळा कबीन अंधार दिसतोय. कुत्रे, गिधडे, लांडगे दिसतायत, मेलेली जनावर दिसतायत, काही म्हणून दिसत नाही. 6 वर्षाचे शिवबा राजे त्या ठिकाणी घोड्यावर बसलेले. शिवबा राजांना मासाहेबांनी बघितलं, मासाहेबांनी शिवबा राजांना बघितलं, आवाज दिला, शिवबा. आणि आज ते कदम शिवबा राजांनी लगाम खेचली, रेकिबीत पाय टाकला आणि मोठे रुबाबदार 6 वर्षाचे राजे त्याच राजेपणाच्या तोला मोलात मासाहेबांजवळ आले. समोर हात ठेवला, एक हात मागे टावला, जिरटोप घातलेले, शिवगंध लावलेले, छोटीशी समशेर म्यान केलेली, हिरवा जरीचा पोशाख परिधान केलेले, चोळणाय पायामध्ये. अरे ती माझ्या राजांच्या पायामध्ये पायतानं अशी शोभून दिसत होती. काय रूप माझ्या त्या राजांचं. आणि लहानशे शिवबा राजे बाणेदारपणे बघत मासाहेबांना म्हणाले, औ साहेब का थांबलो बरं आपण या ठिकाणी.
आणि तोच प्रश्न माझ्या मासाहेब जिजाऊंनी माझ्या लहानशा शिवबा राजांना केला. शिवबा, बघा बरं आजूबाजूला तुम्हाला काय दिसते आहे. आणि लहानशा शिवबा राजाने डोळ्यासमोर अशी हात नजर केली आणि शिवबा राजे चहू मुलकी निहाळू लागले. आणि बघता बघता लहानशा शिवबा राजांची नजर स्थिरावली त्याच वेळेस त्या जमिनीच्या छातडात खुपसलेल्या पहारीवर. आणि त्याच वेळेस शिवबा राजे बोलते झाले, आऊ साहेब, जमिनीच्या छातडात खुपसलेली पहार दिसते आहे. तुटकी वाहन फुटकी कवडी दिसते आहे. होय होय होय, केरसुनी दिसते आहे आम्हाला आऊ साहेब, आम्हाला केरसुनी दिसते आहे. शाबाश शिवबा राजे. मग थांबलात का? चला चालायला लागा, काढा त्या जमिनीच्या छाताळात खुपसलेली पहार. आणि बघता 6 वर्षाचे शिवबा राजे त्या जमिनीत खुपसलेल्या पहारीच्या दिशेने चालायला लागले. 10 पावलं, 15 पावलं, 20 पावलं, 25 पावलं. आणि आता मात्र पहार 10 पावलं राहिली. शिवबा राजे 5 पावलं राहिले आणि त्या जमिनीच्या छाताडात खुपसलेल्या पहारीला हात लागणार. त्याच वेळेस दूर दर्या डोंगर कड्या कपारीतून एक आवाज घुमला, ए बाई, अगं काय करून राहिली साबाई? नगा 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 हात लावा सांगू साले रस्ते. नगा नगा बाई नगा. आणि सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या. बघतो तर काय, साठी ओलांडलेले एक म्हातारो, चेहऱ्याच्या सगळ्या सुरकुत्या झालेल्या, सारं ढवळं डोकं झालेलं, ढवळी दाढी खुटड वाढलेले, अंगात 12 बंडी घातलेली, तीही 4 ठिकाणी फाटलेलं काळ कुट्ट म्हातार, गुडघ्या इतकं धोतर. आणि धावत 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 मासाहेब जिजाऊंच्या दिशेने येताना दिसलो. मासाहेब जिजाऊंनी त्याच्याकडे बघितलं. शिवबा राजे जागेवर थांबले आणि बघता ते धोतर म्हातार धावत धावत निघालं. अरे वय झालं, पडलं, गुडघ्याला लागलं, रक्त पुसलं, जीवाचा आता पिटा केला, पुन्हा उठलं. धावता धावता धोतर बोरटीच्या फांट्यात गुतलं, धोतर फाटलं. पुन्हा धावत धावत मासाहेबांजवळ आलं आणि मासाहेबांजवळ येऊन मासाहेबांच्या पायातच पडलं. आणि मासाहेबांना पायानं हात लावून म्हणालं, कोण आहे साबाई तुम्ही? आणि कुठून आला सा? आणि कशा पायी आला सा? आणि मासाहेबांनी सांगावं, आम्ही शहाजीराजे भोसले यांच्या धर्मपत्नी राणीसाहेब जिजाऊ आहोत, शहाजी राजांची धर्मपत्नी. आणि हे पोर कोण आहे साबाई? हे आमचे बाळराजे शिवाजी राजे, सुपे, पुणे, चाकण, इंदापूर, छत्तीसगावची जहागिरी आमची, त्याचे हे पोट मोकाजदार. राणी जिजाऊ हायसा तुम्ही, शहाजी राजाची पत्नी, आणि तुमचं राज हायसा हे? हो बाबा हो, पण तुम्ही? म्या रायना खाय हरिजन समाजाचा. राणी साहेब, तुम्हाला ठाव हाय, जमीच्या छाताडात ही पहार कोणी खुपशिवला असा? राया रावानं शहाजी राजानं बगावत केली नव, तेव्हा त्या राया रावानं गाढवाचा नांगर फिरवला या भूमीमधून. सुजलम सुफलम होती हो, सोन्यासारखं पीक येत होतं. पण त्या राया रावानं, त्या हराब्यानं या सुजलम सुफलम जमिनीमध्ये गाढवाचा नांगर फिरवला. मोठमोठे वाडे ढना पेटवले, अहो पेटले नाही ना हो, म्हणून त्याच्या कापल्या करून पेटवले, सुरुंग लावून वाडे उद्ध्वस्त केले. राणी साहेब उद्ध्वस्त केले आणि तिला धर्माचा दाखला हात लावला म्हणशान कोणी तर त्याचा निर्वंश होईल. राणी साहेब नगा हात लावाया सांगू सा तुमच्या लेकरासने, व निर्वंश होईल राणी साहेब तुमचा. आणि मासाहेबांनी म्हणाव, बाबा तुम्ही उठा, अगोदर डोळे पुसा, शांत व्हा. आणि तुम्ही म्हणता हात लावला तर निर्वंश होईल आमचा. आणि मासाहेब थोड्याशा बाजूला झाल्या, नजर विस्फारली, डोळ्यातून लावा उसळायला लागला. आणि माझ्या मासाहेब जिजाऊनी म्हणावं, झाला निर्वंश तर होऊ दे आमचा, पण आमच्या शिवबा राजांना आता आम्ही थांबवणार नाही. शिवबा का थांबलात आपण? चला चालायला लागा आणि जमिनीच्या छातडात खुपसलेली काढा ती पहार. आणि बघता लहानशे 5 वर्षाचे शिवबा राजे आता त्यात चालायला लागले. आणि त्याच वेळेस ते चिमुकले हात त्या पहारीला लावले. गदगदा पहार हलवली, जमिनीच्या छाताडातून काढली
आणि गौरी गजाननाचा अवतार आता मात्र पुण्याच्या पडक्या वेशीतून पुण्यात यायला लागला. आज आपण हे पुणे बघतोय ना, हे सगळं पुणे, याच पुण्याचा इतिहास तुमच्या समोर मांडतोय. हे बिल्डिंग हे 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 सगळं काहीच नव्हतं. राया रावण गाढवाचा नांगर फिरवला ती ही भूमी. याच भूमीत माझ्या शोभानं सोन्याचा नांगर फिरवला. आणि म्हणून आज आपण खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं जगतोय. हे उपकार तुमच्या आमच्यावर जर कुणाचे असेल तर ते उपकार फक्त छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचे आहे. अहो, या पुण्यामध्ये माझ्या मासाहेब जिजाऊंना राहायला स्वतःचं घर सुद्धा नव्हतं. आणि म्हणून झांबरे पाटलाच्या वलचणीला वस्ती करून माझ्या मासाहेब जिजाऊ राहू लागल्या. शोभा राजे हळूहळू त्या ठिकाणी राहू लागले. आणि माझ्या लहानशा शोभा राजानं म्हणावं, आऊसाहेब आपण कुणाच्या वाड्यात राहायचं हो? त्यावेळेस माझ्या मासाहेब जिजाऊंनी शोभा राजाला दिलेला मंत्र माय मावल्यांनो ऐका. माझ्या मासाहेबांनी शोभा राजानं सांगावं, शोभा मोठी माणसं कुणाच्या दुसऱ्याच्या वाड्यात राहत नाही, स्वतःच्या वाड्यात राहतात. पण लक्षात ठेवा, आपल्याला दुसऱ्याच्या वाड्यात राहायचं नाहीये, आपल्याला स्वतःचा वाडा करून राहायचा आहे. आणि या लोकांना स्वतःचा वाडा निर्माण करून द्यायचा आहे. तुम्हाला या लोक माणसाच्या अंतःकरणात वाड्यातला घर करायचंय आणि त्या घरात तुम्हाला राहायचंय. शोभा राजा, तुम्हाला त्या घरात राहायचंय. खेळता खेळता लेकरू खेळायला लागले. लहान लहान चिमणी बारकी पोरं राजांकडे यायला लागली. आप्पाजी चिमणाजी, नारपाजी देशपांडेची पोरं, मुक्तलांची पोरं, छोटी छोटी पोरं आता माझ्या शोभा राजांची सवंगडी झाली. आणि खेळता खेळता एक दिवस पोरांना नवल वाटलं, धावत धावत गेले. आऊसाहेब आऊसाहेब आऊसाहेब, अहो देव सापडला. देव कोणता देव? मासाहेब स्वतः जातीनिशी गेल्या आणि मासाहेबांनी मोडकळीस पडलेलं ते बघितलं. तोच माझा या पुण्यातला कसब्याचा गणपती माझ्या मासाहेब जिजाऊने पहिल्या वेळेस जीर्णोद्धार केला. तो भगवान गणरायापासूनच. बाजूलाच एक मूर्तीची स्थापना केली, तीच पुण्याची ही जोगेश्वरी माता. दिवसा मागून दिवस जायला लागले. राज्य करायचंय, जहागिरी चालवायची, पण होतं कोण पुण्यात? 8 घरं, 10 दारं, 8-10 माणसं, 10-12 पोरं, यांच्या व्यतिरिक्त नव्हतंच कोणी त्या पुण्यात. रयत होती कुठं? अरे रयत दूर परगंदा झालेली. जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी जगायचं एवढाच अट्टास मांडलेल्या त्या रयतेला वाली नव्हताच कुणी. दूर दऱ्या डोंगर कड्या कपारीतून लपून बसलेली होती. आणि मासाहेब जिजाऊंनी घातली त्या रयतेला साथ. या गावात आपण आपलं स्वतःच स्वराज्य उभं करू. रयत येईल कशी हो? पण 10-20 म्हातारी एकत्र आली आणि त्यांच्या कानावर कुजबुज गेली. कोणतरी पुण्यावरून एक बाय आली म्हणावं, शहाजी राजाची पत्नी हायसा. आणि कार बाबा काय म्हणायली ती? काय न म्हणे, आपण आपलं राज्य उभं करू, आपलं राज्य उभं करू. वय 10-12 म्हातारी गपचीप मध्ये सांदी पांदीतून निघाली आणि मासाहेब जिजाऊन जवळ आली. इकडं मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये लाल महालाचं बांधकामाचं सुरुवातच करत होत्या. सुरुवात करणार आहे, स्वतःचा वाडा बांधणार आहे. पण त्याच वेळेस 10-12 म्हातारी मासाहेबांनी बघितले, आनंद वाटला. या बाबा या, आपण गावात राहायला आलात. आणि त्याच वेळेस एक म्हाताऱ्यानं पुढे यावं, म्हणावं, राणी साहेब अहो गावात यावं, पण कुणाच्या भरोशावर यावं? कुणाच्या भरोशावर? कोण हायसा आमच्या पुरीचं, आमच्या सुनाचं, आमच्या माय बहिणीचं आबरूचं रक्षण कराया? अहो दिवसा ढवळ्या कुणी येतया, तरण्या बांड पुरीला बघताया, तिला तिचा हात धरताया, घोड्यावर टाकताय, टाच मारून घेऊन जाताया. हो कोणी येत नाही वर. आणि साब वाचवाया कुणी मनुष्य येत नाही. कोण करीन आमच्या लेकीचं रक्षण? कोण करीन आमच्या सुनाचं रक्षण? कोण हाय राणी साहेब? आणि मासाहेब जिजाऊंनी लहानशा 6 वर्षाच्या शोभा राजाकडे बोट करत बनावं, तुमचे शोभा राजे समर्थ आहे तुमच्या आया बहिणींच्या लेकरा बाळांचं रक्षण कराया. 60 वलंडलेले म्हातार, 85 झालेलं म्हातार, कमरात वाकलेलं आणि थोडस वाकून पाठीला हात लावून म्हणाल, राणी साहेब हाव काय थाट्टा करून राहिले असा गरीब असली. हे 6 वर्षाचं पोर आमच्या पोरीचं रक्षण करतील असा, आमच्या नातीचं रक्षण करतील असा काय बोलून राहिला सा राणी साहेब? आणि मासाहेब जिजाऊने म्हणा, हो हो बाबा हो,
विश्वास ठेवा तुमच्या शोभा राजावर. समर्थ आहे ते तुमच्या लेकरा बाळांचं रक्षण करण्यासाठी. महासाहेबांनी दिलेला विश्वास आणि विश्वासावर विश्वास ठेवून आता मात्र रयत गावात यायला लागली. काहींना नाही पटलं, पण काहींना पटलं. का? कारण पर्यायच नव्हता. आणि बघता बघता घर गजबजायला लागली, गावं कुजबुजायला लागली. सकाळ संध्याकाळ धूप दीपांचा सुगंध दरवळू लागला. तिन्ही सांजेची वेळ झाली. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. माय माऊली लेकरांना शिकवायला लागली. पण आता मात्र रयत गावात आली, घरात आली. पण 5-50 म्हातारी महासाहेबांकडे आली आणि महासाहेबांनी म्हणाले, आऊसाहेब तुमच्या सांगण्याभर हुकूम आम्ही गावात तर आलो, पण आता खावं काय प्यावं काय हाय काय आमच्याकडं. पण त्याच वेळेस महासाहेबांनी म्हणावं, पंत ही रयत आपलीच आणि हे स्वराज्य सुद्धा आपलंच, ही जहागिरी सुद्धा आपलीच. आता रयतेला वाली कोण? आपणच. द्या रयतेला जमीन. आणि बघता बघता रयतेला जमीन दिली. पण पुन्हा 2-4 दिवसांना रयत परत आली. काय झालं बाबांनो आता? आऊसाहेब जमीन दिली, पण ती मशागत करावी कशी? पंत राणी साहेब द्या बैल जोड्या त्यांना. जी राणी साहेब स्वराज्यातून बैल जोड्या दिल्या. पंत थांबा, बैल जोड्या देऊन उपयोग नाही. मग नांगर द्या त्यांना, जाडी द्या त्यांना, वखर द्या त्यांना, नांगर द्या त्यांना. हवं नको ते सगळं सगळं द्या आमच्या रयतेला. आणि बघता बघता रयत आता आनंदून गेली. अरे आतापर्यंत ही शेती कराया कधी मिळाली नव्हती. अरे कुणब्याचं लक्षण काय? कष्ट करायचं, घाम गाळायचं आणि मोत्यासारखं पीक यायचं, याच्यातच त्याला आनंद. आणि बघता बघता सगळी तरणी बांड पोरं म्हातारी कोतारी शेतीत गेली, शेती करायला लागली. आणि बघता बघता काळ्या मातीमधून मशागत झाली. धो 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 पाऊस पडला. जमीन ओली चिंब झाली. पाण्याचा खळखळाट खळखळाट जिकडून तिकडून वाहायला लागला. नदी नाले डोंगर तुडुंब भरून वाहायला लागले. आनंद झाला रयतेला. पावसाच्या धारा, ढगांचा गडगडाट, विजेंचा कडकडाट, आसुसलेल्या डोळ्यानं रयत वर बघायची. वरून राजा बसा तरसला. हे आहे दादा पाऊस आला, पाऊस आला म्हणून लहान पोरं अशी आनंदून जायची. पण आता मात्र काही दिवस गेले. महासाहेब शिवबा राजांना घेऊन लाल महालात मांडीवर बसल्या होत्या. काही दिवस गेले आणि पुन्हा रयत येताना दिसली. आऊसाहेब पाऊस बरसला हो. मग बाबा पण आता जमिनीच्या छाताडात बी जाय हवं. मासाहेबांनी जाणलं, पंत द्या रयतेला आता बी बियाणं. हवं नको ते सगळं सगळं बघा रयतेच. आणि त्यावेळेस स्वराज्यातली पहिली पतसंस्था उभा राहिली. त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्याच्या संस्थापिका होत्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. मासाहेब जिजाऊ. आणि बघता बघता शेती करायला लागली. बी जमिनीच्या छातडात जायला लागलं. हळूहळू अंकुर यायला लागला. आता पिकं वाढायला लागली. उन्हा बरोबर हलायला लागली. वाऱ्या बरोबर डुलायला लागली. मोत्यासारखं कंस लगडलं. हे टपुर टपुर दाणं भरलं. हे पिवळं पिवळं धमुक. अरे एखादं साठी ओलडलेलं म्हातार डोंगरावर जायचं आणि मोठ्या बुरुजावरून असं हात करून पाहायचं आणि एकटाच खाता 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 हसायचं. अरे कुणी इकडं तिकडं कुणी बघितलं का त्याला लाज वाटायची. पण हसता हसता पुन्हा त्याचा चेहरा गंभीर व्हायचा. का? सोन्यासारखं पीक आलंय. आणि बघता बघता रडता रडता डोळं पुसत म्हणायचं, आतापर्यंत असं कधी झालं नाही. बरं आतापर्यंत असं कधी झालं नाही. माय बा लेक सून राब राब राबल्या आता. पण असं कधी झालं नाही. शेतातला घास ताटात आला नाही, ताटातला घास वाटावर आला नाही, वाटातला घास पोटात गेला नाही. आता स्वराज्याची जहागिरी राहिलेली ना, शोभा राजा आला ना, आता मात्र यांच्या भरोश्यावर शेतातला घास ताटात येईल, ताटातला घास वाटावर येईल, वाटातला घास पोटावर जाईल. माई लेक सोन नातू परतोंडू पोटभर जेवतील असा, पोटभर जेवतील असा आनंद झाला रयतेला. आणि आता पिको काढणीला आली. पिको काढणीला आली. सगळीकडे आनंदाला उधाण आलो. आणि एके दिवशी
भल्या सकाळी सकाळी सगळी तरणी भांड पोरं 50-50 बाया माणसं म्हातारी कोतरी लाल महालाच्या दिशेने येताना दिसली. सूर्यनारायण उगवलाच होता. सोनेरी किरण पृथ्वी तरावर पडलीच होती. माझ्या शोभा राजांचं ते रूप असं चम 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 सोन्यासारखं चमकत होतं. जवळ बसलेले शोभा राजे मासाहेब बसलेले पंत त्या ठिकाणी थोडीशी शेतीपुतीची मशागत मसलच चालू आहे. आणि त्याच वेळेस 50-50 तरणी भांड पोरं 50-50 म्हातारी माणसं बाया बापड्या येताना दिसल्या. आणि मासाहेब जिजाऊकडे आल्या आणि मासाहेबांनी सगळ्यांचे दुःख चेहरे बघितले. आणि मासाहेब बोलत्या झाल्या, काय झालं तुम्हाला? कुणीच बोलायला तयार नाही. मासाहेबांनी विचारलं, का बाबा काय झालं? काय नाही राणी साहेब. बाबा ओ शिरपत तात्या काय झालं? शिरपत तात्या थोडस पुढं झालं, डोळे पाणवले आणि डोळे मिटून टपदिशी थेंब खाली पडला. शिरपत तात्या काय झालं हो? आणि तात्यानं म्हणाव, काय नाही राणी साहेब काय नाही. तात्या काय नाही कसं? तुमचे डोळे भरून आले, सगळ्यांची चेहरे सुकलेले. भाजी जशी सुकून जावी ना तसे या लेकरांचे चेहरे सुकले. काय झालं सांगा ना, सांगा काय झालं? आणि त्याच वेळेस त्यांना सांगावं, काय सांगावं राणी साहेब काय नाही झालं. बरं जाऊ द्या बाबा, तुमची पिकं कशी येतो? आणि पिकं शब्द ऐकला शिरपा तात्या असा गुलाबासारखा फुलला. हे झुपकेदार मिशाला ताव दिला, कल्ले फुरफुरले आणि अशी मूठ करून हातातलं कडो धोतर वर केलं, मीठ फिरवली. आणि तसा शिरपा तात्या म्हणाला, पिको लई झाक औसाफ लई झाक. असं त्यातली दाणे कशी व दाणे तसं दुसरं पोरग पुढे आलं, उड्या मारीत म्हणाला, औसाफ दाणे अशा टपुरे भरल्या. एक दाणं फेकून मारलं की टापतीशी रगुताच काढत्यात बघा. असं टपुर दाणं भरलं. असं काव बाबा, मग पिकं चांगली आहे, दाणे चांगली आहे, सोन्यासारखं पीक भरलंय, मोत्यासारखी दाणे आहे, मग तुमच्या चेहऱ्यावर दुःख का? काय झालं तुमचा अवसन गळायला? आणि तसं शिरपा तात्यानं म्हणावं, राणी साहेब पिकं चांगली हाय, मोत्यासारखी कंस आली आत, मोत्यासारखं दाणं भरलं, पण उपयोग काय? काय झालं बाबा? राणी साहेब उपयोग नाही हो. तेच विचारते बाबा, काय झालं? अहो राणी साहेब पिकं सोन्यासारखी आली पण उपयोग नाही. आता यवनांची टोलधार येईल, उभ्या पिकामध्ये घुसतील असा माई बायको सून पोर राब रकुत वाटल्या. आणि आता मात्र या सगळ्या पिकाचा सुपडा साफ होईल. घोड्यांच्या टापाखाली सगळं पीक भुई सपाट होईल राणी साहेब, सगळं पीक भुई सपाट होईल. हे शब्द शोभा राजांनी ऐकले आणि 6 वर्षाचे शोभा राजे उठून उभे राहिले आणि त्या बाबांकडे म्हणून बघत म्हणाले, काऊ शिरपत बाबा पिकं कशी हो? तसं शिरपत बाबाने म्हणा, राज सांगितलं की पिकं लई झाक. असं पिकं कशी म्हटलं? लई झाक राज, हे एवढं लांब कणीस पिवळं धमुक. असं आणि बाबा त्याच्यातलं दाणे कसे? तसं शिरपत तात्यानं म्हणा, राज दानो अक्षी मोत्यासारखं भरलं बघा. एक दाणं काढलं फेकून मारलं, सांगितलं नसावं रकुतच काढत्यात. असं बाबा मला सांगा, तुमच्या पिकावर पाखरं बसलीच नाही का? राजा बसलच कस का बाबा? त्यासाठी काय केलं? काय नाही व राज पिकाच्या मधोमध एक माळव केला, त्याच्यावर एक पोऱ्या बशिवला. 100 पाखराचा थवा यायचा, पिकावर बसणार, त्याच वेळेस पोऱ्या उभा राहायचा, गोफण घ्यायचा, गोफणीत दगड टाकायचा, पिकाचा थवा आला, पाखरावर बसणार, त्याच वेळेस त्या पोऱ्यानं गोफण घ्यावी, गोफण गार 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 फिरवली, गोफण फेकला दगड, एक दगड 100 पाखरं फाड 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 उडेल्या. असं अशी राखण केली बाबा पिकांची. वय राज. आणि तसे 6 वर्षाचे शोभा राजे बोलते झाले, बाबा आता जशी पिकाची राखण तुम्ही केलीत ना, जशी पिकाची राखण तुम्ही केलीत, आता तशीच राखण तुम्ही, जशी पिकाची राखण तुम्ही पाखरांपासून केली, तशीच राखण यवनांची आता तुम्ही करा. राज पिकांची राखण दगडा मारून केली हो, पण यवनांची राखण कशी करणार? काय हाय काय आमच्याकडं? अस्त्र हाय का शस्त्र हाय, ढाल हाय, तालवारी हाय, काय हाय आमच्याकडं? बाबा पिकांची राखण कशी केली? काय नाही राजा सांगितलं ना, ओ माळावर पोऱ्या बशिवला, गोफण घेतली, दगड टाकला, घर घर घर
फिरवला, दगड मारला, 100 पाखरं फाड 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 उडाल्यात बघा. 100 पाखरं फाड फाड उडाल्यात. बाबा आता तेच करा. काय करा? तेच करा. अहो राज तेच विचारतोय मी तुम्हासनी, काय करा? तेच करा. गोपनी घ्यान बांधावर उभा राहा. आता तुम्ही ते यौवन आले म्हणून समजू नका. मग राज समजा पाखरच आले. काय बोलून राहिला साराज? पाखरामध्ये आणि त्या हैवानामध्ये फरक कळतो व्हायचा तुम्हासनी? बाबा मी सांगतो तेच करा. पिकं आली समजा आणि पिकं म्हणून त्या यवनांचा नाही नाट करा. पिकं म्हणून यवनांचा नाही नाट करा. बाकी काय आहो नको, आम्ही सगळं बघून घेऊ, काळजी नसावी. पीक जर भुईसपाट झालं तर स्वराज्यातून तुम्हाला धान्य दिलं जाईल, काळजी करू नका बाबा. आणि 6 वर्षाच्या शिवबा ते बोलणं ऐकलं, लोकांच्या नजरा विस्परल्या. अरे अरे 6 वर्षाचं लेकरू काय ज्ञान देऊन राहिला सा? 6 वर्षाचं लेकरू काय सांगून राहिला सा? गोपनी घ्या बांधावर परा, गरगरा फिरवा आणि पाखरं म्हणून यवनांना पळवून लावा. पाखरं म्हणून यवनांना पळवून लावा. सगळ्या रयतेला बळकटी आली आणि बघता बघता सगळी रयत निघून गेली. 8-10 दिवस गेले आणि दुपारची वेळ रखरखत ऊन झालं. न्याहारी करून सगळे लहान लेकर, पोरं सोर म्हातारे आता शेतात काम करायला लागली. आता पिकाची काढणी करायची. पिकं वाऱ्यासारखी हलत होती, उन्हासारखं झुलत होती. पण त्याच वेळे कसं मस्त आनंदात चाललं होतं. आणि दूर झाडावर एक 8-10 वर्षाचा शेला टांगाचा पर्या बसवला. का? कोणी येतंय का एवढं बघण्यासाठी? मस्त आनंदात चाललं आणि अचानक 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 दूरवरून धूर धुराळा दिसायला लागला. 8 वर्षाचं पोरग शारलं, घाबरलं, बावरलं. हळूहळू मंद मंद घोड्याच्या टापा कानावर पडायला लागल्या. धूर धुराळा वाढायला लागला. घोड्यांच्या टापांचा वेग जाणवायला लागला. बघता बघता धूर धुराळा दिसायला लागला. मंद मंद झालेल्या घोड्यांच्या टापा आता दिसायला लागल्या. आणि त्याच वेळेस त्या पोरानं पाहिलं, झाडावरून आलेलं ते पोरग बघत राहिलं. यवनांची टोलधार येऊ लागली. आता मात्र जाणार, पिकात घुसणार, पिकाचा नंगा नाश करणार. त्याच वेळेस ते पोरग तपदिशी खाली पडलं. लंगुटी वडत वडत आईकडे धावत निघालं आणि वडत निघालं. हे आहे ये बाबा, ये दादा, ये नाना. अरे आली रे, आली 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 यवनांची टोलधार आली. त्याच वेळेस यवनांची टोलधार आली. बघतो तर काय, यवनांची टोलधार आली. जाणार जाणार आता पिकात घुसणार. काय करावं? रयते ना सगळी रयत घाबरली, बावरली, शहरली. पण लहानशा शिवबा राजानं दिलेला मंत्र आठवला. काय करा? गोपनी घ्यान बांधावर उभा राहा. गोपनी घ्यान बांधावर उभा राहा. शिरपा तात्यानं आवाज दिला, हे पोरांनो राहर बांधावर उभा घ्या रे गोपना. आणि बघता बघता पोरं बांधावर उभा राहिली. बाया बापड्यानं पदरात दगड आणली. बाया बापड्यानं पदरात दगड आणली. त्याच वेळेस दगड टाकली. पोरं सावध झाली. यवनांची टोलधार येणार, पिकात घुसणार. पोरांनी घेतली दगड, भरा 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 गोपनीत फिरले आणि पिक येणार आली बांधावर. त्याच वेळेस आवाज दिला म्हाताऱ्यानं, हर 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 हर. आणि त्याच वेळेस गोपनी घेतल्या आणि फिरल्या. गार 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 थडाथड दगड थडाथड दगड पडत राहिले. कुणाच्या डोळ्यावर पडत राहिला, डोळा फुटत राहिला. कुणाच्या मस्तकावर पडत राहिला, मस्तक फुटत राहिला. अरे घोड्यांच्या टापावर पडत राहिला. आणि जसू काही उसाचं टिपर तुटावं तशी घोड्यांची टाप पडत राहिले. थडाथड दगड थडाथड दगड. मोरक्या म्हणाला, हुजूर पत्थर मार रे पत्थर. अरे क्या पत्थर पत्थर लगाए, चलो आगे चलो आगे चलो आगे. हुजूर पत्थर की बौछार हो रही हुजूर. अरे क्या पत्थर पत्थर लगाए, चलो आगे चलो आगे चलो आगे. हुजूर पत्थर मार रे वो. थडाथड दगड थडाथड दगड थडाथड दगड पडत राहिले. आणि त्याच वेळेस सगळी यवनांची टोलधार आता येणार. त्याच वेळेस हे साठी ओलांडलेलं म्हातार मालदावर गेलं, बघत राहिलं. यवन येतोय का? आवाज दिला, हे बाबन्या आंध्र गोफन इकडं. गोफन घेतली. किलो खानचा दगड घेतला, गोपनीत टाकला. मोरक्या म्हणा, चलो आगे चलो आगे चलो आगे. हुजूर पत्थर, चलो आगे चलो आगे. आंध्र इकडे गोपन लैशाना दिसतो. मोरक्या दगड घेतला, गोपन घेतली, गार 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 फिरवली आणि फेकला दगड. धार दिशी यवनांच्या छातडात पडला. आणि तसा तो मोरक्या म्हणाला, पत्थर नाही रे बाबा, येतो फतरा. हे फतरा, फतरा नाही रे बाबा, येतो खतरा है रे खतरा.
बघता बघता यवन पुढे जायला लागली तसा तो मोरक्या म्हणाला, अरे भाऊ, अरे आगर किधर जा रहा रे बाबा, घोड्या पीछे लो, घोड्या पीछे लो, अरे घोड्या पीछे लो. आणि बघता बघता माना वळाल्या आणि दौडत 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 घोडे निघाले. हळूहळू धूर धुराळा शांत झाला. घोड्यांच्या टापांचा आवाज मंद झाला. आणि हे 8-10 वर्षाचं पोरग धावत 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 झाडावर गेलो आणि तिथून हात करून पाहून म्हणाल, ए आहे, ए बाबा, ए दादा, अरे ए नाना, अरे पिक सुरक्षित राहिली जी, पिक सुरक्षित राहिली जी. कोण आनंद झाला माझ्या रयतेला, कोण आनंद झाला. दड्या डोंगर कड्या कपरीतली सगळी तरती बांड पोरं यायची. आणि आता मात्र मासाहेबांकडे आली. मासाहेबांनी सांगितलं, मासाहेब, शिवबा राजानं दिलेला मंत्र आक्षी पावला, पिक सुरक्षित राहिली जी. आणि ही बातमी आता मात्र बाळा मावळात पसरली. चड्डी लंगोटीतली सगळी पोरं आता मात्र राजांच्या भेटीला उत्सुक झाली. आणि आता मात्र पोरग सांगायला लागलं, ए आहे, ये बाबा, मी जाणार आणि माझ्या राजाचं चाकर होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शुभाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शुभाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शुभाचे होणार. चाकर डोंगरचे राहणार, चाकर शुभाचे होणार. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, चाकर शुभाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शुभाचे होणार.